कसं आहे माहिती आहे का, अधिवेशनात असणारा जो सन्माननीय सदस्य असतो, कुठच्याही पक्षाचा कितपत शिकलेला असावा याच्या कधी मर्यादा असल्या पाहिजेत. हे असे आपण ते आता आमदार आहेत, त्यांना बोलू नये असंविधानिक भाषा, पण हे त्यात लायकीचे आहेत. यांना काय ते संविधान वगैरे या गोष्टी समजतच नाही. यांनी कधी वाचलेलं एक पुस्तकसुद्धा वाचलं नसेल, त्यामुळे ते असेच वागतात. काल आव्हाड साहेबांचं त्यांनी कधी गाडी घालण्याचा प्रयत्न केला वगैरे या गोष्टी केल्या, ह्या असंवादी गोष्टी आहेत. आणि असं कोण करतं? ज्यांची लायकी नसते ना समाजात वागायची किंवा फिरायची, ती लोकं करतात. आव्हाड साहेबांसारखा पुरोगामी विचार आज महाराष्ट्रात मांडणारा, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शिकलेला एक वैचारिक दृष्टिकोन असलेला नेता आहे तो. काय मागणी केली आपण या तक्रारीमध्ये? कोण नाही, कोणतरी तो अमर कोळी नावाचा, कोण आहे का ताई? अमर कोळी कोणती नालायक आहे. हा बघा, आता हा नालायक माणूस कोणावर उभा आहे? नालायक माणूस हा चांगल्या लोकांवर उभा असूच शकत नाही ना. आलं का सर? तर तो अमर कोळी नावाचा कोणतरी एक आहे, भ्याड भोकड कुत्रा, भुंकणारे कुत्रे असतात ना आपण म्हणतो ना, तसा भुंकणारा कुत्रा आहे. आणि त्याने काहीतरी आव्हाड साहेबांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपला काहीतरी टाकलं आहे त्याने, बऱ्याचशा काही गोष्टी. त्याच्यामध्ये त्याने काहीतरी घाणेरडा उल्लेख पण केला आहे, धमकी दिली आहे, घाणेरडा उल्लेख केला आहे. तुझ्या अंगावर गाडी घातली पाहिजे पण साहेबांनी घातली नाही, म्हणजे त्यांचं पूर्वनियोजित प्लॅनिंग होतं बहुतेक. त्याला एवढीच हौस असेल ना गाडी घालायची, तू ये ठाण्यामध्ये, गाडी कशी अंगावर घालता का? आम्ही बांगड्या नाही बसल्यात, आम्ही बांगड्या नाही भरलेत, आम्ही त्याला दाखवू, आम्ही त्याला पण दाखवू आणि त्या साहेबाला पण दाखवू. जाहीर आव्हान आहे आमचं. मेसेज कधी केले होते त्यांना? हे माझ्या आज आजचेच आहेत, फेब्रुवारी फ्रायडे, म्हणजे आजचेच आहेत, फ्रायडे, काल संध्याकाळचे. पावसाळी अधिवेशन चालू असताना सभागृहातल्या एका आमदाराला जर इतक्या खालच्या पातळीच्या भाषेत जर कोणी लिहून मेसेजेस पाठवत असतील आणि जीवे मारण्याची धमकी असेल त्या मेसेजमध्ये, तर तो विषय किती गांभीर्याने घेतला पाहिजे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. आव्हाड साहेबांनी हा विषय आज सभागृहात अध्यक्षांच्या समोर बोलून दाखवला आणि हेही विचारलं की अध्यक्ष ह्यावर काय कारवाई करतील. हे आम्ही आता थांबून बघतोय. अध्यक्षांकडनं त्याच्यावर काहीही उत्तर आलेलं नाही आहे. सभागृहातला तुमचा एक आमदार जर त्यांच्याविषयी कोणी उठून असं लिहित असेल, असं बोलत असेल, अशा धमक्या देत असतील, तर मग महाराष्ट्रात जे सर्वसाधारण नागरिक आहेत त्यांच्या तर जीवाची काय कोणाला पर्वाच नाही आहे. हे पूर्ण जे अधिवेशन आहे त्याच्यात एकंदरीतच विरोधकांचा आवाज ऐकला गेला नाही. विरोधकांनी जे काही प्रश्न मांडलेत त्याच्यावर समाधानकारक अशी उत्तरं मिळाली नाही आहेत. हे सगळं चालू असताना जर हे असे प्रकार व्हायला लागले की कुठल्या तरी एका आमदाराचा कुठला तरी त्याच्याबरोबर असणारा, आणि तो त्याच्याच बरोबरचा माणूस आहे, त्याच्याबरोबरचे हे फोटोज आहेत आमच्याकडे, अमर कोळी, असे जर कोणी उठून सभागृहातल्या आमदारांना धमकी देणार असतील आणि त्याच्यावर जर तिकडे जे अध्यक्ष बसलेत ते काही कारवाई करणार नसतील, एक शब्द उच्चारून बोलणारही नसतील, तर ते आम्हाला काही पटत नाही. आणि हा जो प्रकार आहे ना, बरोबर एका वर्षापूर्वी गेल्या जुलै 2024मध्ये कुठली तरी एक स्वराज्य संस्था म्हणून आहे, त्याच्या पण एका पदाधिकाऱ्यांनी आव्हाड साहेबांना धमकी दिलेली, ज्याची आम्ही तक्रार दिलेली वर्तकनगर पोलीस स्टेशनलाच आणि सांगितलेलं की ह्याची नोंद घ्यावी, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांची सुरक्षिततेत वाढ करावी. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आणि नेक्स्ट डे आव्हाड सरांच्या गाडीवर फ्रीवेच्या आधी हल्ला करण्यात आलेला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही आज परत दिलेली आहे आमची कंप्लेंट की हा जो कोण अमर कोळी आहे, जो आव्हाड साहेबांना त्यांच्या डायरेक्ट व्हॉट्सॲप नंबरवर जो धमकी देऊ शकतो, त्याची नोंद घ्यावी आणि पोलिसांनी ह्यावेळेस तरी गांभीर्यपणे त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.